आपल्या देशात पावसाळ्याची सुरुवात झाली आहे. युरोपमध्ये अजून कडाक्याचा उन्हाळा सुरू आहे. तेथील काही देशातील तापमान अजूनही 40 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा वर जात आहे. परिणामी युरोपमधील अनेक देशात वणवे भडकू लागले आहेत. कितीतरी चौरस किलोमीटर क्षेत्रातील जंगल जळून गेले आहे. फ्रान्समधील हजारो हेक्टर क्षेत्रातील जंगलाचा जळून कोळसा झाला आहे. फ्रान्स हा एक आर्थिकदृष्ट्या संपन्न, तंत्रज्ञानात प्रगत असा देश आहे. पण देशात भडकलेल्या वणव्यांना आवर घालणे त्यांनाही अशक्य होत आहे. परिणामी फ्रान्सने वणवे विझवण्यासाठी अन्य युरोपीय देशांची मदत मागितली आहे. इंग्लंडच्या अणुकेंद्रापासून 2 मैल एवढ्या जवळ वणवा येऊन पोचला आहे. गेल्या काही दिवसांपर्यंत वणवा हा फक्त फ्रान्स, स्पेन, इटली एवढ्याच देशात पेटला होता. आता ग्रीस, तुर्कस्तानसारख्या देशातही तो पसरू लागला आहे. अमेरिका, कॅनडासारख्या उत्तरेला असणाऱ्या शीतकटिबंधातील प्रदेशांनाही वणव्याची झळ सोसावी लागत आहे. कॅनडातील काही प्रदेशात तापमान 49 डिग्री सेंटीग्रेड एवढे वाढले होते. थंड प्रदेशात राहणाऱ्या या माणसांना उन्हाची झळ 40 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा वर जाणारे तापमान सहन होत नाही. त्यांची शरीरे उष्णतेच्या तडाख्याचा सामना करण्यासाठी बनलेली नाहीत. परिणामी या साऱ्या प्रदेशातील कितीतरी माणसांना अनेक दुखण्यांचा सामना करावा लागत आहे. या वाढलेल्या तापमानामुळे हजारो माणसे मृत्यू पावली आहेत. युरोपमधील 3.5 लाखपेक्षा जास्त माणसांना त्यांची घरे सोडावी लागली आहेत. वणव्यामध्ये किती घरे जळली आहेत याचा आकडा मागाहून कधीतरी प्रसिद्ध होईल. युरोपला यंदा दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. फ्रान्समधील नदी कोरडी पडू लागली आहे. अनेक जागी नदीच्या तळावर पाणी नसल्याने तेथून सहज चालत जाता येते. ज्या ठिकाणी 1 ते 1.5 फूट एवढ्या उंचीचे पाणी वाहत असे तेथे आता 6 इंच खोल एवढेही पाणी नाही. काही ठिकाणी तर पाणीच नसल्याने त्यावरून चालत जाता येते. खड्डे असल्याने त्यामध्ये साचलेल्या पाण्यावर प्राणीजीवनाचे व्यवहार चालू आहेत. हे सारे हवामान बदलामधून घडत आहे. जगातील सारे हवामान तज्ज्ञ हे पुन्हा पुन्हा सांगत आले आहेत. जगभर जे काही घडत आहे ती सुरुवात आहे. येणारा काळ आणखी बिकट असणार आहे. वाढलेल्या तापमानात जगणे आजच असह्य होत आहे. युरोपमधील तापमान येणाऱ्या काही दशकात 50 डिग्री सेंटीग्रेड एवढेही वाढू शकेल. काही जाणकारांनी तसे भाकीतही केले आहे. माणसे हे सारे वाचतात, ऐकतात, काही वेळ हळहळतात, पुढे सोडून देतात. त्यावर विचार करावा, शक्य असणारी कृती करावी असे दुर्दैवाने फारसे कुणाला वाटत नाही. भविष्यात काय घडेल यावर गंभीरपणे विचार करावा, त्याचा सामना करण्यासाठी कृती करावी असे ज्यांना मनापासून वाटते अशी माणसे फार थोडी आहेत. तीही संघटित नाहीत. माणसे शहाणी झाली, आवाक्यात असणारी कृती त्यांनी केली तरच तापमान वाढ, वणवे यासारख्या संकटांचा सामना करणे शक्य होईल. दिवसेदिवस अधिकाधिक बिकट होत जाणाऱ्या परिस्थितीत वैयक्तिक स्तरावर काय करता येणे शक्य आहे याबाबतच्या काही कल्पना आपल्याला सुचत असतील तर त्या कळवाव्यात ही विनंती आहे. देवाने माणसांना सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना आपण सारे मिळून करूया. धन्यवाद.